नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधनं तुम्हाला विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्या पाहायला मिळतील. तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. तर आज दिवसभरातल्या अतिशय 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला घ्यायचा आहे. बातमी क्रमांक 1 आहे परीक्षा, पॅलेट आणि पॉलिटिक्स. योगगुरू बाबा रामदेव यांनी जेन झी पिढीच्या आंदोलनाच्या पद्धतीवर टीका केली आहे. तर राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती निशाणा साधत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. बातमी क्रमांक 2, राजकीय ऑफर की जीवाची भीती. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना भाजपत प्रवेश करण्याच्या अनेक ऑफर आल्याचा अभिजित दिपकेंनी केलेला दावा आणि आंदोलन मागे न घेतल्यास जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमक्यांबद्दल दिपकेंनी नेमकं काय म्हटलंय त्याचा आढावा आपण घेणार आहोत. तर बातमी क्रमांक 3, मुंढेंचा धडाका आणि जंक फूडला तडाखा. एफडीएनं तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात कारवाईची व्याप्ती वाढवली आहे आणि शाळांसाठी कोणते नवीन नियम आखलेत. सोबतच मुंढेंच्या विरोधात त्यांच्याच खात्यानं का तक्रार केली आहे. बातमी क्रमांक 4, खड्ड्यांनी केला घात, कुणाचा हात. गेल्या 5 महिन्यात नाशिकमध्ये रस्ते अपघातात 5 जणांनी जीव गमावलाय. या मृत्यूंना नेमकं जबाबदार कोण, त्याचाही उहापोह करायचा आहे. तर बातमी क्रमांक 5, मराठी नाही परवाना नाही. रिक्षावाल्यांना मराठी बोलता यावे यासाठी सरकारनं सुरू केलेल्या शाळांचा निकाल नेमका काय लागलेला आहे हेही या बातमीमधनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच नीट पेपर फुटी प्रकरणाची. नीट पेपर फुटी प्रकरणी 35 दिवसांचं आंदोलन झालं. या आंदोलनाच्या नंतर धर्मेंद्र प्रधानांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरनं पायउतार व्हावं लागलं. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनं हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असा दावा केला. त्यावरनं संसदेत बरंच राजकारण झाल्याचंही आपण सगळ्यांनी पाहिलं. परीक्षा पद्धती पारदर्शक व्हावी म्हणून विधेयक सुद्धा मंजूर झालं आणि हा सगळा धुळा कुठेतरी शांत होताना, खाली बसत असताना आता योगगुरू बाबा रामदेव यांनी विद्यार्थी आंदोलनाबाबत टीकास्त्र सोडलंय. त्यामुळे राजकीय वादाला नवी हवा मिळाली आहे. देशाचा कारभार रस्त्यावरून नाही तर संसदेतनं चालतो असं म्हणत त्यांनी आंदोलनादरम्यान वापरल्या गेलेल्या भाषेवर आणि जंतर मंतरवरच्या काही आंदोलनांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असा दावा केला. एकूणच काय तर नीट पेपर फुटी हा मूळ मुद्दा बाजूला होत चालल्याचं दिसत असून आता चर्चेचा केंद्रबिंदू आंदोलनाची पद्धत आणि तरुणांच्या राजकीय भूमिकांकडे वळताना दिसतोय. विशेष म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बाबा रामदेवांच्या प्रतिक्रियेमुळे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ही जास्त आहे. पिछले दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया. गाली गलौच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है. देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा. और शिक्षा मंत्री कौन होगा, कौन नहीं होगा, ये सड़कों पर तय नहीं होगा. ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी. तर विद्यार्थी आंदोलनावरनं योगगुरू बाबा रामदेव आणि कॉक्रोच जनता पार्टी आमने सामने आले. बाबा रामदेव यांच्या आरोपांना सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे फोटो हातात घेतल्यानं देशाची आणि संस्कृतीची बदनामी नेमकी कशी होते असा प्रतिसवाल त्यांनी विचारला. आणि इतकंच नाही तर पतंजलीच्या काही उत्पादनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख करत खोचक टोलाही लगावला. कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जे भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तर नीट परीक्षेसाठी पार पडलेल्या आंदोलनानंतर हा सगळा विषय आणि वाद थेट राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यात पोहोचल्याचं चित्र या प्रतिक्रियांमुळे दिसून येत आहे. तरुणाईवरती केलेल्या टीकेवरनं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी योगगुरू बाबा रामदेव यांना तिखट शब्दात सुनावलंय. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही टोला लगावलाय. तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे?
आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया क्या? जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो, ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। ना पातंजली तर दुसरी एखादी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी FDIची कारवाई करू नये त्यांच्यावर, अशी सुद्धा अपेक्षा असेल. मला वाटतं की बाबा जे आहे ते फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत. त्यांना बाबा म्हणू नये. त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले. आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले. तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे, तसा हा बाबासुद्धा बोगस आहे. तर एकीकडे भाजप समर्थक योगगुरू बाबा रामदेव यांनी जेन झी पिढीच्या आंदोलनाच्या पद्धतीवर टीका केली, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती निशाणा साधत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधींनी एक्सवरती एक पोस्ट शेअर केली. विद्यार्थ्यांवरच्या क्रूर हिंसाचाराबाबत संसदेत येऊन स्पष्टीकरण देण्यास अमित शहा इतके का घाबरतायत, असा सवाल त्यांनी विचारला. कालच्या पत्रकार परिषदेमध्येही राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पॅलेट गन वापराचा उल्लेख करत सरकारवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या आरोपांच्या फैरी झडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सर्व महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची उपस्थिती होती. एकूणच राहुल गांधी यांच्या एका एक्सपोजनं केवळ अमित शहा यांच्यावर राजकीय निशाणा साधलेला नाहीये, तर संसद, विद्यार्थी आंदोलनं आणि सरकारच्या उत्तरदायित्वाच्या प्रश्नावर नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी सुद्धा टाकली आहे. येत्या संसदीय चर्चांमध्ये हा मुद्दा त्यामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राहुल गांधींनी सोशल मीडियावरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलेला असताना काँग्रेससह विरोधी पक्षांनी थेट संसदेतनंच अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आपके लोग आए, सादे कपड़ों में छात्रों को पीटने वाले लोग कौन थे? दिल्ली पुलिस किसके अधीन है? CRPF एंड रैपिड फोर्स किसके आदेश पर काम करता है? इस पूरे घटनाक्रम का सर्वोच्च सूत्रधार कौन थे? कौन थे? अच्छा, मुझे मालूम है. देश इन सवालों का जवाब चाहता है. अगर गृह मंत्री इनके जवाब नहीं दे सकते तो उन्हें इस्तीफा देना चाहिए. ये बड़ी स्पष्ट बात है कि अगर कोई भी ऐसे बंदूक चलाता है, पैलेट गन के द्वारा किसी की इंजरी करता है, तो निश्चित रूप से ये अनुमति तो कोई देता है ना. हाँ, अगर कोई कहता है कि SDM ने अनुमति दी, तो क्या हमारे गृह मंत्री ने कहा कि SDM ने गलत किया? आज तक कोई बयान आया गृह मंत्री का? नहीं आया ना. क्यों है चुप गृह मंत्री? संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या DCPने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला आहे. त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहाना. त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला. आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहाना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. तर विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पॅलेट गनच्या कथित वापरावरनं संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयानं या विषयावरती महत्त्वपूर्ण पाऊल उचललं. आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयानं पॅलेट गनच्या वापरासाठी असलेल्या SOP संदर्भात केंद्र सरकारकडनं आता उत्तर मागवलंय. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलं की पॅलेट गनच्या वापरावरती तातडीनं संपूर्ण बंदी घालण्याचा विचार नसला तरी त्याच्या वापरासाठी स्पष्ट, उत्तरदायी आणि मानवी हक्कांचा विचार करणारी कार्यपद्धती असणं आवश्यक आहे का,
याची सुद्धा तपासणी केली जाईल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा या संदर्भात योग्य कार्यप्रणाली तयार करण्याच्या दिशेनं विचार सुरू असल्याचं नमूद केलंय। गलत कह रहे थे वो, क्या हुआ नहीं आपने हमने सबने देखा नहीं कैसे हुआ, इन बच्चों के साथ जोर जुल्म जाती हुई कैसे मारा गया इनको, कैसे इनके ऊपर पैलेट गन्स चलाया गया है, किसके आदेश से चलाया गया, लोग जानने का हक है। पैलेट गन्स क्यों चलाया विद्यार्थियों पे, ऊपर क्रिमिनल है, आतंकवादी है। बिहार में तो उन्होंने AK-47 भी चला दिया, उसका भी उपयोग कर लिया। क्या मतलब, क्या तमाशा है। ये तो इमरजेंसी में भी ऐसा नहीं होता है। कभी अपने इमरजेंसी में सुना था किसी भी इमरजेंसी में कि आपके ऊपर पैलेट गन्स चला दिया गया। तर हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर आता जरा नियमावली सुद्धा समजून घेऊया। जेव्हा एखादा आंदोलन हिंसक वळणावरती येऊन ठेपतं तेव्हा यंत्रणांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतात आणि त्यांच्या कारवाईसाठीची नियमावली काय असते जाणून घेऊया। लाठीमार, मग दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि शेवटी पॅलेट गन्स। 20 जुलैला दिल्लीच्या रस्त्यावर हे सगळं दिसलं। बहन हाथ जोड़ रही है, उसके लग गई है। ये देखो, इसने गोली चला दे भाई, इसने फायर कर दिया। आणि जेव्हा पॅलेट गन्सच्या वापरावरून राजकारण पेटलं तेव्हा मात्र टोलवा टोलवीला सुरुवात झाली। विरोधकांनी थेट गृहमंत्री अमित शहांना जबाबदार ठरवलं, तर PMOचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं। पण खरंच एखाद्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्याची वेळ कधी येते, त्याचे नियम काय सांगतात, ते जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस दलातील निवृत्त अधिकारी सुधाकर सुराळकरांना भेटलो। CPने काही केलं की नाही, प्रतिबंधक कारवाई केली की नाही, कारण कुठलंही आंदोलन व्हायचं असेल तर आधी तुम्हाला प्रतिबंधक कारवाई करायची असते। जे गोंधळ करण्याची शक्यता त्यांना अटक करून त्यांना रिमांड घ्यायला पाहिजे, जेलमध्ये पाठवायला पाहिजे, रकमध्ये ठेवायला पाहिजे। बरं, ही झाली जमावावरच्या कारवाईची पहिली पायरी। पण दिल्लीत सगळंच दिसलं। शिवाय राहुल गांधींसह विरोधकांनी पॅलेट गन्स वापराचा आरोप केला। त्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचंही राहुल गांधींनी दाखवून दिलं। मग जर पॅलेट गनचा वापर झाला असेल तर त्याच्या वापराचा निर्णय कोण घेतं? नियम क्लिअर आहेत, कारण जेव्हा आंदोलन अशी करायचं असतं तर तुमचं पहिलं असतं काठ्यावाले, लाठीवाले, मग अश्रुधुरवाले, आणि मग साधे हत्यार, आणि मग AK-47। कारण जर मॉब तुमच्यावर जर बंदुकीने हल्ला करत असेल तर तिथे लाठी चालून नाही चालणार, ते प्रसंग पाहून करायचे। आणि हे जो घटनास्थळावर जो अधिकारी आहे सर्वात सिनियर, हे त्यांनी निर्णय घ्यायचे, त्यांनी नियंत्रित करायचे। जर स्थानिक वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार असतील तर त्यांच्याकडेच कोणती शस्त्र वापरावीत याचाही अधिकार असतो का? की कुठल्याही शस्त्राचा वापर जो करायचा आहे त्याला 2 नियम आहेत। एक, हे कुठे लाठीचार असो, अश्रुधूर असो, गोळ्या असो, यांचा जो वापर करायचा आहे तो प्रभावी आणि नियंत्रित पाहिजे। असं असलं तर आज पॅलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले यावरून राजकारण तापलंय। तेच जर जखमी विद्यार्थ्यांवरून तापलं असतं तर जेन झीलाही पटलं असतं। स्पेशल रिपोर्ट, ABP माझा। तर विद्यार्थी आंदोलनावरती पॅलेट गनच्या कारवाईवरनं विरोधकांच्या टीकेचा सामना करणारा भाजप आता पेपरफुटीच्या मुद्द्यावरती स्वतःच रस्त्यावरती उतरलाय। मात्र निशाणा स्वतःचं सरकार नाहीये, तर पंजाबमधील आम आदमी पक्षाचं सरकार आहे। पंजाबमध्ये फार्मसीच्या पेपरफुटी प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आपच्या मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आणि शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैस यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली। बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे काही काळ तणाव पाहायला मिळाला। एकूणच पेपरफुटीचा मुद्दा आता केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो देशाच्या राजकारणातला एक नवं रणांगण बनताना दिसतोय। तर विद्यार्थी आंदोलनानंतर घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे निव्वळ आरोप प्रत्यारोप म्हणून पाहता येणार नाहीये। पेपरफुटीचा प्रश्न आता केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नाही, तर तरुणांच्या असंतोषाचा, सरकारच्या प्रतिसादाचा आणि राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय। बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने या वादाला वैचारिक वळण मिळालं, तर राहुल गांधींच्या एक्सपोजनं त्याला संसदीय आणि राजकीय धार दिली आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आढावा घेणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीचा। बातमी अभिजित दिपकेशी संबंधित।
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावरती सुरू झालेलं आंदोलन जेव्हा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनतं तेव्हा त्याकडे केवळ सामाजिक नाही तर राजकीय अँगलनं सुद्धा पाहिलं जातं। नीटच्या कथित पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनानं सुद्धा नेमकं हेच चित्र समोर आणलं। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आलेत आणि यावेळेला मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय प्रवेशाच्या ऑफरचा। आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या आपल्या घरी परत आलेल्या अभिजित दिपकेंनी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना भाजपत प्रवेश करण्यासंदर्भात अनेक ऑफर आल्या होत्या असा दावा केला। सोबतच हे आंदोलन मागे न घेतल्यास स्वतःसह कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्यात असाही गंभीर आरोप त्यांनी केला। त्यांच्या आरोपांमुळे दाव्यांमुळे विद्यार्थी आंदोलनापाठीमागे राजकीय दबाव होता का की आंदोलनालाच राजकीय रंग दिला जातोय हा प्रश्न मात्र उपस्थित झालाय। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयांचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, म्हणजे काय करताय तुम्ही? आणि या प्रकरणावरनं विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी भाजपावरती जोरदार टीका करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला। अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आईवडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलं आहे की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे, मग कुठं ना कुठंतरी भाजप घाबरली आहे। असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे, त्यांना चांगलं वाईट कळतं। या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्याने अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला। आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत, तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत। अभिजित दिपकेने सत्य सांगितलं असेल तर मला वाटतं की त्यांचं मी अभिनंदन करेन की निदान लढण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे, याचा सार्थ अभिमान आहे। तर दिपके यांच्या दाव्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली, तर दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर देत हे आरोप फेटाळून लावले। तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जर धमक्या मिळाल्या असतील तर त्याबाबतीत संबंधित पोलीस स्थानकात अधिकृत तक्रार दाखल करावी असा सल्लाही दिलाय। नीट आंदोलनाचा मुद्दा आता विद्यार्थी प्रश्नापुरता मर्यादित न राहता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचं चित्र ठळकपणे दिसतंय। मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। सुदैवाने पोलिसांची यंत्रणा एवढी मोठी आहे की त्याने त्याची रितसर कंप्लेंट केली पाहिजे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे इतकी अद्ययावत सुविधा आलेली आहे, अशा प्रकारची एखादी धमकी लगेच स्ट्रेस करणं, कोण आहे बघणं, उचलणं, चौकशी घेणं अशी व्यवस्था आहे। पोलीस सहकार्य करत असतील असं होत नाही, न्यायालयात जात बघावी, जो मला धमक्या येतात आणि पोलीस मला प्रोटेक्शन देत नाही। तर आता अभिजित दिपके यांनी केलेले भाजप प्रवेशाच्या ऑफरचे आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे दावे या चर्चेला नवीन वळण देतात। हे आरोप गंभीर आहेत, मात्र एक खरा प्रश्न इतकाच आहे की विद्यार्थी आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरतच मर्यादित राहतं की त्याभोवती राजकीय हितसंबंधांचं वर्तुळ तयार होतं।
आंदोलनांचा चेहरा बदलतो की बदलवला जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वादांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्या मागे पडतात का? हे प्रश्न आज केवळ एका आंदोलनापुरते मर्यादित नाहीयेत. प्रत्येक मोठ्या जन आंदोलनाच्या नंतर उभे राहणारे हे लोकशाही समोरचे मूलभूत प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांपेक्षा शिक्षण व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणं, दृढ करणं ही सर्वात मोठी गरज आहे. आणि यानंतर पाहूयात आज दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी, FDAच्या कारवाई संदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून FDAच्या धडक कारवाईची राज्यभरात चर्चा आहे. कधी अस्वच्छ हॉटेलांना टाळं ठोकणं, कधी भेसळखोरांवरती गुन्हे दाखल करणं, कधी हॉटेलांचे परवानेच रद्द करणं, अशा अनेक कारवायांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या FDA प्रशासनानं आता मोर्चा वळवलाय शाळांकडे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवरती बंदी घातली आहे. बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे मुलांमध्ये लहानपणीच लठ्ठपणा, ॲनिमिया, पोषण तत्वांची कमतरता आणि लाईफस्टाईल डिसीजेसचा वाढता धोका हे विचारात घेऊन हा निर्णय झालाय. याशिवाय शाळांमधील उपाहारगृह, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकघरं आणि शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांकडे वैध FSI परवाना किंवा नोंदणी असणं बंधनकारक केलं गेलं आहे. शाळेत पिण्याचं स्वच्छ पाणी दिलं जावं आणि कचरा व्यवस्थापन प्रभावी असावं, अशा सुद्धा सूचना आहेत. आणि नियमांचं उल्लंघन झालं तर परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाईचा थेट इशारा तुकाराम मुंढेंच्या FDAनं दिलाय. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणती तडजोड व्हायला नको हे कुणीच अमान्य करणार नाही. पण या तत्वावरती आधारित कारवाई करताना समान न्यायाचं तत्व सुद्धा पाळलं जातंय का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आज मुंबई उच्च न्यायालयानं FDAच्या कारवाईवरनं उपस्थित केलाय. एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं FDAच्या कारवाईच्या पद्धतीवर बोट ठेवलं. खासगी हॉटेलांवरती जर धाडी टाकताय तर मग सरकारी कॅन्टीन, मंत्रालय किंवा मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवरती सुद्धा अशीच कारवाई का होत नाही, असा थेट सवाल न्यायालयानं विचारला. इतकंच नाही तर मंत्रालयासह उच्च न्यायालय, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची सुद्धा तातडीनं तपासणी करावी, असे आदेश न्यायालयाकडनं दिले गेले. या संदर्भातला पाहणी अहवाल उद्या शुक्रवारी FDAला सादर करायचा आहे. कोणत्याही आस्थापनामध्ये कारवाई करताना तिथल्या लोकांच्या रोजगाराचा सुद्धा विचार करावा, असाही सल्ला न्यायालयाकडनं FDAला दिला गेलाय. पण FDAनं हा सल्ला इतका सिरियसली घेतला की FDAनं मुंबई उच्च न्यायालयातल्या उपाहारगृहाला सुद्धा टाळं ठोकलेलं आहे. उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना FDAनं निलंबित केलाय. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालंय असं सांगत FDAनं ही कारवाई केली आणि आता नियमांची पूर्तता होईपर्यंत इथे खाद्य विक्रीला मज्जा बसेल. सोबतच या उपाहारगृहाची नोंदणी सुद्धा झाली नसल्याचं तपासणीमध्ये उजेडात आलेलं आहे. तर FDAच्या माध्यमातून अनेक संस्थांवरती कारवाईचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याच विरोधात आता त्यांच्याच खात्यातनं तक्रारी समोर येऊ लागल्या. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं म्हणत तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तशी तक्रार करण्यात आलेली आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम, 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवरती परिणाम होण्याची भीती, हे सगळं काही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सह्या सुद्धा पाहायला मिळतात. पण FDAचा गेल्या 2 दिवसातला सर्वाधिक चर्चेतला निर्णय तो म्हणजे शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर, जाहिरातीवरती आणि मोफत वाटपावरती बंदी घालण्याचा निर्णय. हा निर्णय केवळ चिप्स किंवा कोल्ड्रिंक्स विरोधातला नाहीये, तर पुढच्या पिढीचं आरोग्य वाचवण्यासाठीचा आहे. पण जंक फूड खरंच इतकं धोकादायक आहे का आणि ही समस्या नेमकी किती गंभीर बनलेली आहे, पाहूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. शाळेच्या आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत. शाळेच्या परिसरात जंक फूड विक्रीच्या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे. जंक फूडचं अतिरिक्त सेवन म्हणजे एक प्रकारे भविष्यातल्या आजारपणांनाच निमंत्रण.
या जंक फूडचा धोका लक्षात घेण्यासाठी छोटीशी आकडेवारी बघूया. 300 mlच्या कोल्ड्रिंकची एक बाटली संपवली की तुमच्या शरीरात अंदाजे 10 ते 12 चमचे साखर जाते. चिप्सचं एक मोठं पाकिट फस्त केलं की त्यासोबत 500 पेक्षा अधिक कॅलरीज तुमच्या पोटात जातात. एका बर्गरसोबत तुमच्या शरीरात 600 कॅलरीजचा इंटेक वाढतो. एक फ्रेंच फ्राईजचं पाकिट एका फटक्यात 300 ते 400 कॅलरीज वाढवतं. आणि आठवड्यातून 4दा जंक फूडचा कोणताही प्रकार खाल्ला की वर्षाला तुमच्या शरीरात 50 ते 70 हजार अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. त्यामुळे मुलं जितकी जास्त जंक फूड खातील तितकंच त्यांच्या शरीरात मीठ, साखर आणि चरबीचं प्रमाण वाढेल. आजकालच्या जंक फूडमध्ये प्रोसेस शुगर, एक्सेस सॉल्ट, ट्रान्स फॅटी ऍसिड या घटकांचा समावेश असतो, जेणेकरून लठ्ठपणा वाढत चालला आहे, मधुमेहासारखा धोका वाढत चालला आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन, फायबर याची कमतरता असते. त्यामुळे शाळांमधूनच एक हेल्दी फूड, एक हेल्दी पोषण मिळणं खूप गरजेचं असतं. जंक फूडच्या सततच्या सेवनानं फक्त वजनच वाढतं असं नाही, तर अतिरिक्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. अतिरिक्त मिठामुळे लहान वयातच रक्तदाब वाढू शकतो. फॅटचं प्रमाण वाढल्यानं हृदयविकाराचा धोका संभवतो. सतत जंक फूडच्या सेवनानं मेंदूची कार्यक्षमता कमी होते, मुलांची एकाग्रता ढासळते आणि चिडचिडेपणाही वाढतो. या सगळ्या साईड इफेक्ट्समुळे पालक वर्गातूनही एफडीएच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की नाही न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे. त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं. चांगलंच आहे निर्णय. आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ. सगळं बंदच केलं पाहिजे. मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे. हा योग्य निर्णय आहे. घेतलेला निर्णय हा योग्य वाटतोय का? हो, खूप योग्य वाटतोय, कारण का असे निर्णय घेणं गरजेचं होतं. आज कोणीतरी धाडस दाखवलं त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद. आणि आम्ही आभार मानतो की बाबा असे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्यासारखे असे बरेच अधिकारी आले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील विविध अभ्यासांनुसार आपल्या देशात शहरी भागातलं 5 पैकी 1 शाळकरी मूल लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त आहे. गेल्या 2 दशकात लहान मुलांमधील स्थूलतेचं प्रमाण 2 ते 3 पटींनी वाढलं. यामुळे शाळा परिसरात जंक फूडवर घातलेली बंदी एक प्रकारे पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा. तर एफडीएचा चार्ज स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी सुरू केलेली धडक कारवाई राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या कारवाईतनं मुंढेंनी राज्यातल्या हॉटेल व्यावसायिक आणि अन्न माफियांमध्ये एक प्रकारे मोठी दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत राज्यातल्या एफडीएच्या कोणकोणत्या कारवाया चर्चेत राहिल्या त्यावरती आपण एक नजर टाकूया. सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिकेचं कॅन्टीन सील झालं. त्यासोबत पारशी डेअरी, रुस्तम आईस्क्रीम चर्चगेट परिसरातली, त्याचबरोबर MIG क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, RK जुहू जिमखाना, विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब आणि अपर्णा जुहू जिमखाना. तर नागपूरच्या हिरा स्वीट्सवरती सुद्धा एफडीएनं कारवाई केली. बुलढाण्याच्या शेगाव कचेरीवरती सुद्धा कारवाई झाली. छत्रपती संभाजीनगरमधल्या उत्तम मिठाईच्या दुकानात सुद्धा एफडीएची कारवाई पाहायला मिळाली. आणि आता शाळांच्या 50 मीटर परिसरात एफडीएनं जंक फूडवरती बंदी लादलेली आहे. तर एफडीएची धडक मोहीम काहींना अतिरेकी वाटू शकते, तर काहींना ती काळाची गरज वाटू शकते. शाळांभोवती जंक फूडवरती बंदी घालणं हा मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय, पण त्याच वेळेला मोठी हॉटेल्स, कॉर्पोरेट कॅन्टीन्स आणि सरकारी आस्थापनांवरती सुद्धा तितक्याच तत्परतेनं कठोरपणे कारवाई झाली तरच या मोहिमेवरचा विश्वास अधिक दृढ होईल. कायदा कठोर असण्यात गैर काहीच नाहीये, पण तो न्याय, पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असणं हे अधिक महत्त्वाचं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज असते, पण सरकार किंवा प्रशासनाकडनं किमान सुविधा मिळाव्यात ही सर्वसामान्यांची माफक अपेक्षा असते. याच माफक अपेक्षेत रस्त्याचाही समावेश होतो. रस्ते चांगले असावे, ते खड्डेमुक्त, गाडी चालवणं योग्य आणि पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा किमान सुरक्षित असावेत ही छोटीशी अपेक्षा आहे. पण नाशिकमधली परिस्थिती पाहता सर्वसामान्यांच्या नशिबी किमान चांगले रस्ते सुद्धा आहेत का अशी शंका निर्माण होते. रस्त्यावरती असलेला चिखल वाचवण्याच्या नादात दुचाकी ट्रकला धडकली आणि एका बाईक स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या 5 महिन्यातला हा 5वा अपघाती मृत्यू आहे. एकीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन केलं जात आहे, त्यासाठी जागोजागी विकास कामं सुरू आहेत, पण या विकास कामांचाच परिणाम रस्ते खराब होण्यावरती होतोय का आणि अपघात घडतायत का असा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण झालाय. या सगळ्या अपघाती मृत्यूंसाठी अजूनही कोणालाच जबाबदार धरलं गेलेलं नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर चिंतेत आहेत, संतप्त सुद्धा.
त्यामुळे आणखी असे किती अपघात सहन करायचे ही चिंता नाशिककरांना सतावते. वास्तवात संपूर्ण महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. पण नाशिकचा विषय जरा अधिक चर्चेत असण्यामागचं कारण तिथे खराब रस्त्यांमुळे 5 महिन्यात 5 जणांनी जीव गमावला. ही 5 ठिकाणं नेमकी कोणकोणती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. पहिली घटना घडली 24 मार्च 2024ला अंबड लिंक रोडवरती अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसरी घटना 24 मार्च 2026चीच दिंडोरी रोडवरती अपघात होऊन एकाचा बळी गेला. तिसरी घटना घडली मे 2026 मध्ये सातपूरच्या श्रमिक नगरमध्ये घडलेल्या अपघातात एका व्यक्तीनं आपला जीव गमावला. चौथा अपघात झाला 25 जुलैला मेरी म्हसरूळ पंचवटी परिसरामध्ये आणि 28 जुलैच्या 5व्या रस्ता दुर्घटनेमध्ये अंबड इथल्या एक्सलो पॉइंटवरती आणखी एका व्यक्तीनं आपला जीव गमावला. तर गेल्या 5 महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता 2च दिवस आधी तिथल्या अंबड MIDC मध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. चिखलातनं जेव्हा एखादा व्यक्ती गाडी चालवतो तेव्हा गाडीचं चाक घसरण्याची भीती असते. त्याचमुळे निलेश कोतकर हे सुद्धा 29 तारखेला चिखल वाचवत आपली दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. पण याच प्रयत्नात एका ट्रकला जाऊन ते धडकले आणि 2 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. निलेश कोतकर हे कुटुंबातले एकटे कमावणारे व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं कुटुंबाचा आधार कोसळलाय. त्यांना एक छोटी चिमुकली आहे, तिची अवस्था भावूक करणारी आहे. शहरातल्या रस्त्यांबाबत त्यांच्या कुटुंबानं व्यक्त केलेला संताप, दुःख बरंच काही सांगून जातं. चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला. आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर. आणि अतोनात नुकसान कोण भरून देईल आता आम्हाला? शासन देईल का आम्हाला? का महानगरपालिका देईल? हा प्रश्न येतो ना. आज तिच्या जीवनाचं काय? एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला करतात माणूस चालला गेला. या खड्ड्यांनी इतकं वैताग आणलाय गाडी चालवायला. त्याला हे आमदार खासदारांकडे जायला पाहिजे, त्यांच्याकडे बोलायला पाहिजे सगळ्यांनी. असा विषय सुद्धा झाला आमच्या गाडीमध्ये 1 दिवसा अगोदरच फक्त. बस या मुलीचं पूर्ण भविष्य जे आहे ते कसं होणार आता? तिचा सगळा खर्च कोण उचलणार आहे? हे खड्डे कसं काय करणार तुम्ही? तुम्ही इथे आला, तुम्ही बघितले रस्त्याला किती खड्डे. प्रत्येक रस्त्याला खड्डा आहे. कोणत्याही दिशेला जा तुम्ही, बघताय का तुम्ही? तर एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत, पण राजकारण काही संपत नाहीये. निलेश कोतकरांनी आपला जीव गमावला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते महापालिका आयुक्तांच्या दालनात पोहोचले. तिथे त्यांनी आंदोलन केलं. मग थोड्याच वेळात शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे याही तिथे पोहोचल्या. हे कुटुंबीय महापौरांच्या दालनाच्या बाहेर त्या घेऊन आल्या आणि त्यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. या सगळ्या आंदोलन नाट्यानंतर अखेर महापौर आणि उपमहापौर या दोघांनाही समोर यावं लागलं. खड्डे दुरुस्तीची कामं होत असल्याची ग्वाही या दोघांच्या वतीनं देण्यात आली. हे बघा, तुमचं आंदोलन कुठे आहे? विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पहिले. अहो, तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक, पण तुमची भूमिका काय इतक्या दिवसात? काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही. काय तुमची भूमिका आहे ती दाखवा. अहो, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय. तुमची शिवसेना राजकारण करते. अशा पद्धतीनं अपघात घडल्यानंतर खरं तर त्याची जबाबदारी निश्चित करणं हे खूप गरजेचं असतं. पण या 5 महिन्यात 5 मृत्यू होऊन सुद्धा अजूनही कुणावर कारवाई झालेली नाहीये. ना कंत्राटदार, ना अधिकारी, ना महापालिका प्रशासन या कुणाला सुद्धा जबाबदार ठरवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे असं का हा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले. तर अपघाताच्या ज्या घटना नाशिक परिसरामध्ये घडलेल्या आहेत त्या रस्त्यांची स्थिती नेमकी कशी होती याचा आढावा घेतला एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. आपण पाहूया. नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे यांचा 15 जूनला रस्ते अपघात झाला. याच ठिकाणाहून त्या आपल्या कन्येसह दुचाकीवर जात होत्या. कुटुंबातील एका सदस्याचा विवाह सोहळ्यासाठी खरेदी करून त्या नाशिकच्या बाजारातून आपल्या घराकडे जात होत्या.
मात्र या ठिकाणी त्यांची दुचाकी आदळली. रात्रीची वेळ होती, त्यांची कन्या ही गाडी चालवत होती, मात्र त्यावेळेस रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही. याच ठिकाणी खाली पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. तब्बल 39 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि बेळे कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला. ही घटना होती 15 जूनची आणि त्यांचा मृत्यू झाला 25 जुलैला. जो हलगर्जीपणा इथला खड्डा बुजवण्यात झालेला होता, त्यामुळेच आमच्या कुटुंबातील सदस्य गेला, अशी भावना त्या कुटुंबियाने व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. मी आता नाशिक दिंडोरी रोडवर आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी 24 मार्च रोजी एक अपघात झालेला होता. उज्ज्वला गायकवाड आपल्या पती समवेत ह्या दुचाकीवरनं जात असताना इथेच त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि उज्ज्वला गायकवाड या गंभीररित्या जखमी झाले. त्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकण्यात आलेला होता. गाडी अचानक स्पीड ब्रेकर सारखा इथे भाग निर्माण झालेला होता आणि त्यावरनं गाडी उधळली आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिक नगरसेवकांचं आणि त्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने पुढची कारवाई ही करण्यात आली. ठेकेदाराकडनं तात्पुरती आर्थिक मदत देखील देण्यात आलेली होती. मात्र अशा घटना याच्या पुढे देखील वारंवार घडल्यात आणि नाशिककर सध्या भयभीत आहेत. आपला जीव मुठीत धरून दुचाकीवरून प्रवास करत आहेत. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तर खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे हे अपघात घडल्यानंतर आणि 5 महिन्यात 5 जणांचा जीव गेल्यानंतर आतापर्यंत कारवाई झालीच नव्हती. पण आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना कारवाईची ग्वाही दिली आहे. काल जो अपघात झाला आणि त्याने तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा. त्याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील, त्याची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. परवा या संदर्भामध्ये बैठक ठरलेली आहे. तर पुढच्या काही महिन्यांमध्येच नाशिकमध्ये गोदा तीरावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण नाशिकभर थोडी नाही 26,000 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. त्यात प्रामुख्यानं रस्त्याच्या कामांचाही समावेश आहे. आणि खराब रस्ते खराब झाल्यामुळे यामुळेच रस्ते खराब झाल्यात असं स्थानिकांचं म्हणणं आहे. हे रस्ते नेमके कोणकोणते तेही ग्राफिक्सच्या साहाय्यानं पाहूया. पंचवटी परिसरातला मेरी म्हसरूळ रस्ता, दिंडोरी रोड ते आरटीओ कॉर्नर, मखमलाबाद रोड, नाशिक रोड, जेल रोड, दत्त मंदिरचा सिग्नल, तर सिडको परिसरातील अंबड लिंक रोड, पाथर्डी गावाचा रस्ता खराब असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. राणेनगर ते त्रिमूर्ती चौक, उंटवाडी परिसर, अंबड, तर सातपूर परिसरामध्ये त्र्यंबक रोड, श्रमिक नगर ते शिवाजीनगरचा मार्ग, बारदान फाटा, गंगापूर रोड, त्र्यंबक गिरनार गाव रस्ता याची दुर्दशा झाल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केलाय. मराठीचं राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्राची भाषा मराठी, त्यामुळे इथल्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवं असा आग्रह असतो. त्यातही दररोज शेकडो नागरिकांशी संबंध येणाऱ्या रिक्षा चालकांनी तर मराठी बोलावं असंही म्हटलं जातं. आणि याच उद्देशानं परिवहन विभागानं मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरू केलेत. या वर्गाचे चांगले निकाल येतात. त्याचमुळे 17 ऑगस्ट नंतर सर्व रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य असा थेट इशारा देखील परिवहन मंत्र्यांनी दिलाय. तर गेल्या 2 महिन्यांपासून हे मराठीचे वर्ग सुरू आहेत आणि त्याला रिक्षा चालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आनंदानं ते वर्गात शिकताना पाहायला मिळतात.
तर मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गांची संख्या 114. मराठी भाषा शिकवणारे शिक्षक आहेत 1670. प्रशिक्षण वर्ग उत्तीर्ण झालेले अमराठी चालक आहेत 47,000 इतके. प्रशिक्षण वर्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या अमराठी चालकांची संख्या 1,25,000 इतकी आहे. मीटर चालू करा. तुम्ही काय उत्तर द्यायचं आहे? मीटर चालू केलं. माझ्या घरात सगळे मराठीच बोलणारे लोक आहेत. मीही सुद्धा आणि मी टॅक्सी चालक आहे. जर समजा प्रवासी बोलत असेल कृपया जरा सावकाश चालवा तर तुमचं उत्तर पाहिजे चिंता करू नका मी गाडी सावकाश चालवत आहे. आपण इथे महाराष्ट्र रोजीरोटी कमवतो आणि त्यात आम्ही बोलणार आमच्या आहे बाहेरून येणार आणि सांगणार आहे आमच्या आहे तर हे चालणार नाही. महाराष्ट्रात आहात तर तेवढं प्रेम महाराष्ट्राबद्दल वाटतं. अरे खरोखरच पाहिजेच ते स्वाभिमान पाहिजे. मी जर विचारलं गाणी लावली तर चालतील का तर तुम्ही काय उत्तर द्यायचंय? चालतील पण आवाज हळू करा. मी मराठीमध्ये बोलतो. या बसा पैसे पण मागतो मराठीमध्ये. पॅसेंजर बसताना नाही हिंदीमध्ये बोलतात. काय बोलायचं? महाराष्ट्रात आले तर मराठी शिकावंच लागेल. दुसरा पर्याय नाही. आपण रोजीरोटी कमवतो त्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी का शिकू नये? शिकलं पाहिजे की नको? म्हणजे तुम्हाला शिकायची आवड आहे की नाही? तर या मराठी वर्गांना आणि मराठी शिकण्याला चांगला प्रतिसाद रिक्षा चालकांकडून मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय परिवहन विभागाचा होता. त्याचमुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 17 ऑगस्टपासून प्रवाशांसोबत मराठीमध्ये संभाषण केलं नाही तर थेट कारवाईचा इशारा दिला. 17 तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी जे आमच्या पॅसेंजरबरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य. जर मराठी येत नसेल तर त्याला राज्यामध्ये रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे मराठी जर त्याला आलं नाही तर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ह्यावेळी जी कारवाई करू ती कठोर कारवाई करू. त्यामुळे फक्त आता एक 15-16 दिवस राहिलेले त्यांनी मराठी शिकणं आवश्यक आहे. आमच्या शिक्षकांकडनं त्यांनी ते शिकून घेणं गरजेचं आहे. तर आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या 5 बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये माझा विशेषमध्ये वेळ झाली आहे. आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.